सुस्वागतम. नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? छान. चला तर मग मागील भागामध्ये ज्याप्रमाणे आपण घटक अभ्यासलो त्याचप्रमाणे आजही आपण एक घटक अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया अहम आणि त्वम. यालाच मराठीमध्ये अहम म्हणजे मी, त्वम म्हणजे तू असे आपण म्हणू शकतो. यालाच उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजू शकतो. अहम सचिनः अस्मि. अहम म्हणजे मी सचिन आहे. तसेच दुसरे उदाहरण, त्वम कुत्र वससी. त्वम म्हणजे तू कुठे राहतोस असे आपण बोलू शकतो किंवा सांगू शकतो. अशा प्रकारे अनेक उदाहरण आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत. ते आपण पाहणार आहोत. अहम आणि त्वम. तर अहमचा अर्थ पहिला आपण अहम बघणार आहोत. अहम म्हणजेच काय तुम्हाला आतापर्यंत कळालं असेल, मी, आणि जे इंग्लिश मुलं आहेत त्यांच्यासाठी आय. ओके. जेव्हा आपण स्वतःबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन देत असतो तेव्हा आपण मी, माझं नाव, माझं घर, ओके, माझी शाळा असं आपण आपल्याबद्दल बोलतो. तर तेच जर तुम्हाला संस्कृतमध्ये म्हणायचं असेल तर तुम्ही अहम वापराल तिथे. ठीक आहे. सुरुवात करूया आपण. पहिलं आपण मुलाची वाक्य बघूया. ओके, ह्याचं हे बघूया आपण इंट्रोडक्शन जे काय आहे ह्याने केलंय ते. पहिलं वाक्य आहे अहम बालकः अस्मि. अहम म्हणजे मी, बालकः म्हणजे बालक, बालक म्हणजे मुलगा, अस्मि याचा अर्थ आहे, मी मुलगा आहे. आता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवातीपासूनच. ओके, नंतर ग्रामरमध्ये आपण ते डिटेलमध्ये का, कसं, केव्हा हे शिकूच, पण तरी सुद्धा वाक्य वाचताना सुद्धा त्या गोष्टी तुम्हाला सांगणं खूप गरजेचं मला वाटतं, म्हणून मी सांगते. ठीक आहे. जेव्हा पण तुम्ही अहमने एखादं वाक्य म्हणता तेव्हा तुमच्या क्रियापदाला मी हा प्रत्यय लागतो. ओके. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघाल तर सगळीकडे एंडिंगला तुम्हाला मी हा प्रत्यय लागलेला दिसतोय. ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे, जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कुठलीही वाक्य रचना कराल, मी, माझं वगैरे, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला क्रियापदाला संस्कृतमध्ये मी हा प्रत्यय जोडायचा आहे. प्रत्यय म्हणजे सफिक्स. ओके. आपण आता वाचूया पुढे. सेकंड वाक्य अहम प्रभाते स्नानम करोमि. अहम म्हणजे मी, प्रभाते म्हणजे सकाळी, स्नानम म्हणजे अंघोळ, करोमि करतो. तिसरं वाक्य अहम मध्याह्ने शालाम गच्छामि. मी मध्याह्ने म्हणजे दुपारी, आफ्टरनून, शालाम म्हणजे शाळेत, गच्छामि म्हणजे जातो. अहम सायंकाले खेलामि. मी संध्याकाळी, इव्हनिंग, खेलामि म्हणजे खेळतो. अहम रात्रौ निद्राम करोमि. मी रात्री निद्रा करतो. निद्रा म्हणजे झोपतो. ओके. निद्राम करोती म्हणजे झोपतो. ठीक आहे. आता ही वाक्य ह्या मुलाने स्वतःची इन्फॉर्मेशन देण्यासाठी म्हटलेली आहेत. आता जर हीच वाक्य मुलगी म्हणत असेल तर ते आपण बघूया. अहम बालिका अस्मि. मी बालिका आहे. ओके. इथे बालकः जर मुलगी असेल तर बालिका झालेला आहे. पुढे आहे अहम प्रातराशम खादामी. ओके. प्रातराशम हा शब्द नवीन आहे तुमच्यासाठी. प्रातराशम या शब्दाचा अर्थ होतो ब्रेकफास्ट. सकाळचा जो नाश्ता असतो त्याला प्रातराशम म्हणतात. आपण तुम्हाला शब्द ऐकला असेल तुम्ही प्रातःकाळ, जेव्हा सकाळ सकाळ असतं त्याला आपण प्रातःकाळ म्हणतो, आणि सकाळचा जो नाश्ता असतो त्याला प्रातःराशम असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल की सकाळच्या नाश्त्याला प्रातःराशम का म्हणतात. ओके. अहम प्रातराशम खादामी. मी न्याहारी खाते. ओके, किंवा मी नाश्ता करते. अहम प्रभाते शालाम गच्छामि. मी सकाळी शाळेत जाते. ओके. आता हा जो मुलगा आहे तो दुपारी शाळेत जायचा, त्याची दुपारची शाळा आहे, आणि ही जी सकाळची शाळा म्हणून हिने प्रभाते लिहिलेला आहे. ठीक आहे. आणि भरपूर जणांना जर माहीत नसेल तर ब्रेकफास्टला मराठी शब्द न्याहारी असा आहे. ओके. नाहीतर काही काही वाटेल की न्याहारी म्हणजे काय. भरपूर नवीन मुलांना, आत्ता हल्लीकडच्या मुलांना न्याहारी हा शब्द माहीत नसतो.
ओके, त्यांना नाश्ता हाच शब्द माहिती असतो, त्याच्यामुळे ते क्लिअर करते मी इकडे. पुढचं वाक्य आहे अहम मध्यान्हे स्वाध्यायम करोमी. आता ही सकाळी शाळेत जाते त्याच्यामुळे ही तिचा स्वाध्याय म्हणजे होमवर्क, गृहपाठ तो कधी करत असणार, घरी आल्यावर दुपारी, म्हणून तिने तसं लिहिलंय अहम मध्यान्हे स्वाध्यायम करोमी. स्वाध्यायम याचा अर्थ काय होतो, स्व अध्याय. म्हणजे काही काही जणांना खूप कन्फ्यूज असतात, काही काही जणांना एक चुकीचा समज असतो की स्वाध्याय म्हणजे होमवर्क. ओके, तर स्वाध्याय म्हणजे होमवर्क नाही होत. स्वाध्याय म्हणजे स्वतःहून केलेला अभ्यास. मुलं शाळेतून घरी आल्यावर शाळेतून दिलेला अभ्यास, क्लासमधून दिलेला अभ्यास असा अभ्यास करतात, पण ते स्वतःहून एखादा विषय घेऊन स्वतः अभ्यास करत नाहीत. ओके, आणि ते करणं खूप गरजेचं आहे की मुलांना एखादा विषय आवडतोय आणि ते स्वतःहून त्याचं काहीतरी वाचतायत किंवा लिहितायत, तर त्याला म्हणतात स्वाध्याय म्हणजे स्वतःहून केलेला अध्याय. ओके, सो नेक्स्ट वाक्य आहे अहम सायंकाले गीतम गायामी. मी संध्याकाळी गाणे गाते. ओके, सो तुम्हाला बेसिकली ह्याच्यामध्ये एकच गोष्ट दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत की जेव्हा तुम्ही अहम वापराल तेव्हा तुमच्या क्रियापदाला मी असलं पाहिजे. ओके, ह्याच 2 गोष्टी हा धडा पूर्ण तुम्हाला शिकवतो. तर ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर ठेवायच्या आहेत की जर तुमचं सुरुवात करता जर तुमचा अहम असेल तर त्याचं क्रियापदाला तुम्हाला मी हा प्रत्यय जोडायचा आहे. ओके, पुढे जाऊया आपण. आता इथे आहे त्वम. ओके, त्वम म्हणजेच काय, तू. प्रत्येक वेळेला आपण मी, माझं, माझ्यासाठी फक्त आपल्याबद्दल बोलणार आहोत का, नाही. आपण आपल्या समोर जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलतो. सो तू बोलतो आपण, इंग्लिशमध्ये यू बोलतो आपण. ठीक आहे, सो तसं संस्कृतमध्ये तुम्हाला त्वम बोलायचं आहे. जर तुम्ही समोरच्या माणसासोबत बोलत असाल तर तुम्हाला त्वम असं शब्द वापरायचा आहे. आता त्याच्यासाठी ती गोष्ट समजण्यासाठी तुम्हाला डायलॉग दिलेले आहेत, ते पाहूया. शिक्षिका म्हणतात त्वम कुत्र वससी. त्वम म्हणजे तू, कुत्र म्हणजे कोठे, वससी म्हणजे राहतोस. ओके, आता तुम्हाला एक गोष्ट इथे कळाली असेल की जेव्हा तुमचा जो कर्ता त्वम असेल, तुमचा सब्जेक्ट जर त्वम असेल तर तुमच्या वर्बला प्रत्यय कुठला लागतोय, सी प्रत्यय लागतोय. कुठला प्रत्यय लागतोय, सी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल की अहम जेव्हा असतो तेव्हा मी प्रत्यय लागतो आणि त्वम असतं तेव्हा सी प्रत्यय लागतो. कळलं, ही गोष्ट एकदम मनात पक्की करून ठेवायची. ठीक आहे, आता इथे तुम्ही बघा, जिथे अहम आहे तिथे मी, जिथे त्वम आहे तिथे सी. अहम तर मी, त्याच्यानंतर इथे कुठे अजून आहे त्वम, सी. इथे पण इथे हा स्वतःबद्दलच बोलतोय आणि अहम वापरला नाही, पण आपल्याला करोमीवरून समजले की तो स्वतःबद्दल बोलतोय. ठीक आहे, आता एवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. आपण वाचूया आता पुढे पुढे. तर शिक्षिका विचारतात त्वम कुत्र वससी, म्हणजे तू कुठे राहतोस. तर छात्र त्याच्यावर उत्तर देतो अहम नाशिक नगरे वसामी. मी नाशिक नगरात राहतो. आता मी म्हटलेलं आहे म्हणून त्यांनी वसा मी लिहिलेला आहे, आणि शिक्षिका ह्या काय आहेत, तू असं करून प्रश्न विचारताय, त्याच्यामुळे त्यांनी प्रश्न विचारताना सी वापरलेला आहे. भरपूर मुलं कन्फ्यूज होतात, नवीन भाषा असते त्याच्यामुळे वरती वससी लिहिलंय, खालती वसामी कसं झालेलं आहे, तर ते का झालेलं आहे तुम्हाला कळेल. ओके, म्हणजे आतापर्यंत तरी कळलं असेल, आय होप सो. जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आपण मी प्रत्यय लावतो, आणि जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल बोलतो तेव्हा सी प्रत्यय लावतो. समजलेलं आहे तुम्हाला. प्रत्यय म्हणजे सफिक्स. शिक्षिका विचारते त्याला त्वम कदा खेलसी, तू केव्हा खेळतोस. आता बघा, शिक्षिका ही तू ने प्रश्न विचारते म्हणून तिच्या सगळ्या क्रियापदांना सी हा प्रत्यय लागतोय. ठीक आहे, तू म्हणजे आपला संस्कृतमध्ये त्वम. त्वम कदा खेलसी, कदा याचा अर्थ होतो केव्हा, तू केव्हा खेळतोस. तर छात्र त्यावर म्हणतो अहम सायंकाले सपाद सप्तवादने खेलामी. मी संध्याकाळी 7:15 वाजता खेळतो. सपाद या शब्दाचा अर्थ काय होतो, तुम्ही जर घड्याळ शिकला असाल तर तुम्हाला माहिती आहे की सपाद म्हणजेच काय, 7, आणि सपाद म्हणजे 15. ओके, 15 मिनिट्स बोलतो ते आपण, आणि सप्तवादने म्हणजे 7. म्हणजे जर तुम्हाला 7:15 म्हणायचं असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये काय म्हणाल, सपाद सप्तवादने. ओके, घड्याळ या विषयावर मी अजूनपर्यंत व्हिडिओ केली नाही आहे. जर तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर तुम्ही प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा. जर भरपूर जणांच्या त्याच्यावर कॉमेंट्स असतील तर नक्कीच मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन.
ओके. सो शिक्षिका म्हणतात तर्हि कदा अध्ययनम करोषी. मग तर्हि म्हणजे मग तू अभ्यास केव्हा करतोस, अध्ययन. ओके, अध्ययन तू केव्हा करतोस, तर मग. तर्हीचा अर्थ आहे तर मग तू अध्ययन केव्हा करतोस. आता इथे तुम्हाला करोशी आलंय. आता तुम्ही विचाराल की हे सीचं आम्हाला कळालं की तू असताना आपण यू साठी सपोज आपण किंवा तू साठी आपण सी लावतो. मीचं सुद्धा कळालं, जेव्हा आय किंवा अहम असतं तेव्हा आपण मी लावतो. पण हा शी काय प्रकार आहे. ओके, तर शी हा शब्द भविष्य काळासाठी वापरतात. अजून ते तुम्हाला भविष्यकाळ नाही आहे. ओके, 8वी तुम्हाला भविष्यकाळ नाही आहे, त्याच्यामुळे त्याची चिंता करू नका. त्याचं काहीच तुम्हाला देणं घेणं नाही आहे. फक्त तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. ती शिक्षिका काय विचारते त्याला की मग तू अभ्यास केव्हा करतोस, म्हणजे ते फ्युचर भविष्यकाळातलं जाणारं वाक्य आहे. तर त्याच्यावर मुलगा म्हणतो रात्रौ 10 पर्यंतम अध्ययनम करोमी. रात्री 10 वाजेपर्यंत मी अभ्यास करतो. 10 म्हणजे 10. तर शिक्षिका म्हणते त्वम सम्यक गायसी. सम्यक याचा अर्थ होतो छान. तू खूप छान गातोस. चित्रमपी सुंदरम आलिखसी. चित्रमपी इथे संधी आहे. ओके, संधी हा टॉपिक खूप डिटेलमध्ये आहे. आपल्याला वेळ मिळाला पुढे तर आपण नक्कीच टॉपिक जो आहे तो डिटेलमध्ये घेऊया. ठीक आहे. सो चित्रमपी म्हणजे चित्र सुद्धा. अपी या शब्दाचा अर्थ होतो सुद्धा. ओके, सुद्धा. आणि इंग्लिशमध्ये आपण टू असा अर्थ घ्यायचा आहे याचा. ठीक आहे. सो चित्रम प्लस अपी अशी संधी झाली. ती पण इथे लिहून दाखवते मी तुम्हाला. चित्रम हलंत म आणि अपी. ओके, सो हा म हा तुटलेला म म्हणजे हलंत म आणि हा अ असा मिळून पूर्ण म होतो इथे आणि हे सगळं जॉईंट होतं. तर चित्रमपी असा शब्द बनतो. सो चित्र सुद्धा तू खूप छान काढतोस. लिखसी याचा अर्थ होतो काढणे, ड्रॉ करणे. ठीक आहे. नाहीतर लिखसी म्हणजे तुम्हाला वाटणार लिहिणे, कारण लिख धातू आहे, पण त्याला आ शब्द आ लागलेला आहे की नाही पुढे. तर लिखसी जर म्हणजे आ शब्द अक्षर जर पहिलं लागलं असेल लिख शब्दाला तर त्याचा अर्थ होतो काढणे, रेखाटणे, टू ड्रॉ समथिंग. तर टीचर म्हणतात की तू चित्र सुद्धा छान काढतोस, तू गातोस सुद्धा छान, चित्र सुद्धा छान काढतोस. अध्ययनम अपि करोषी आणि अध्ययन सुद्धा करतोस. सत्यमेव त्वम आदर्शः बालकः. सत्यमेव म्हणजेच काय, इथे पण संधी आहे. सत्यम प्लस एव. ओके, अशी संधी आहे इथे. सो सत्यमेव म्हणजे खरोखरच. त्वम म्हणजे तू आदर्श बालक आहेस. एक आदर्श असा तू चांगला मुलगा आहेस, कारण तू सगळ्यात हुशार आहेस. ओके, सो ह्या पूर्ण संभाषणामधून डायलॉगमधून तुम्हाला कळालं असेल की त्वम मध्ये काय काय आपल्याला वापरायचं आहे. त्वम मध्ये काय वापरायचं आहे आपल्याला, सी वापरायचं आहे. आता याच्यावर एक भाषा अभ्यास दिलेला आहे. तुम्हाला समजून म्हणजे तुम्हाला कळतंय की नाही त्याच्यासाठी हा भाषा अभ्यास खूप गरजेचा आहे. सो ट्राय करा. माझ्या आधी तुम्ही स्वतः सॉल्व्ह कराल हा आणि नंतर आन्सर चेक कराल. ठीक आहे. सो व्हिडिओ पॉज करा इथे आणि स्वतः सॉल्व्ह करा आणि नंतर परत व्हिडिओ काय करा तुम्ही चालू करा, प्ले करा. बघा, अहम आणि त्वम योजायचं आहे. तर तुम्हाला मी एकदम इझी ट्रिक सांगितली होती की जिथे अहम तिथे तुम्हाला काय दिसणार, मी, आणि जिथे त्वम तिथे तुम्हाला काय दिसणार, सी. ठीक आहे. कुठे हे शब्द कुठे असणार, हे दोन्ही शब्द वर्बला. वर्ब म्हणजे तुमचं काय, क्रियापद. ठीक आहे. क्रियापद कुठे असतात, वाक्याच्या शेवटी, ज्याला आपण मराठीत म्हणतो की नाही खातो, पितो, बसतो, नाचतो, ती क्रियापद. सो आता तुम्हाला बघा इथे मी दिसलंय म्हणजे तुमचं काय येणार, अहम. मी ते अ लिहिते. त्याच्यानंतर अजून कुठे कुठे मी आहे, इथे पण मी आहे म्हणजे तिथे अहम. अजून इथे मी आहे, अहम. ठीक आहे. तुम्हाला गोष्टी कळाल्या. आता उरलेले काय दिसते तुम्हाला, सी दिसत आहेत. आपण थोडा कलर चेंज करूया. ओके, आता बघा इथे सी दिसते तुम्हाला. तर सी म्हणजेच काय तुमचा त्वम. मग इथे त्व, इथे पण त्व आणि इथे पण त्व. सोपं आहे, कळलं. त्याच्यामुळे जर ट्रिक ठेवून लक्षात ठेवलं तर तुमच्या पटकन लक्षात राहतं. ओके. जो घटक आपण आत्ता अभ्यासलेला आहे तो घटक तुम्हाला समजला असेलच. ओके, असो. या घटकामध्ये जो भाषा अभ्यास दिलेला आहे तो भाषा अभ्यास आपण अभ्यासणार आहोत.
बस कुठला आहे हा, तर अहम आणि त्वम हा 5वा चॅप्टर जो आपण घेतला होता, तर त्याचा भाषा अभ्यास आपला बाकी होता. सो भाषा अभ्यास आज आपण घेणार आहोत. भाषा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला हा जो तक्ता मी सांगितलेला भाषासूत्रमधला तो पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानुसारच तुम्हाला भाषा अभ्यास अगदी सोपं होतं. ठीक आहे. सो पहिलं काय आहे प्रश्न बघा. योग्यम पर्यायम चिनुत लिखत च, म्हणजे योग्य पर्याय चिनुत, चिनुत म्हणजे निवडा, आणि लिहा. आणि हा कुठे असतो, इथे मध्ये असतो, तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. सो पहिलं वाक्य आपण बघूया. अहम. आता अहमच्या सोबत मी तुम्हाला नेहमी काय सांगितलेलं आहे, अहम जर असेल तर काय येतं बघा, आपल्या तक्त्यामध्ये जाऊया. अहम सोबत कुठला असतो शब्द, मी असतो. त्याच्यामुळे तुमच्या इथे ऑप्शनमध्ये बघा काय, उपविशामी आणि उपविशामह आहे. उपविशाम म्हणजे बसणे. ओके. सो इथे काय येणार, अहम आहे म्हणजेच काय येणार, मी येणार. ओके. कारण तुम्ही आता काय केलेले आहेत, प्रत्यय पाठ केलेले आहेत. ओके. कसं शोधायचं, उत्तर कसं फाइंड आउट करायचं तक्त्याने, ते तुम्हाला समजलं पाहिजे. काही काही मुलांचे तक्ते पाठ असतात पण त्यांना अप्लाय करता येत नाही, की कुठल्या तक्त्यांचा उपयोग कुठल्या भाषा अभ्यासात करायचा हेच त्यांना समजत नाही. त्याच्यासाठी मी ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला दाखवते, तक्ते सुद्धा दाखवते आणि भाषा अभ्यास सुद्धा दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही जे पाठ करताय ते तुम्हाला अप्लाय कुठे करायचं आहे. ठीक आहे. सो सेकंड बघा काय आहे, इथे आहे डॅश दिलाय आणि क्रीडा मह दिलाय, म्हणजे तुमचा जो प्रत्यय आहे तो मह आहे. तुम्हाला 2 ऑप्शन दिलेत, अहम आणि वयम. तर अहम आणि वयम मध्ये जायचं. बघा हा अहम आणि वयम आहे, ह्याचं काय आहे प्रत्यय मी आणि ह्याचं काय आहे मह. ओके. तर तुमचं उत्तरामध्ये काय प्रश्नामध्ये काय आहे, मह आहे. सो मह कोणाचं झालंय, हा प्रत्यय वयमचा झालेला आहे. इथे बघा वयमचा प्रत्यय मह आहे. सॉरी. सो तुम्हाला उत्तर मिळालं. तुमचं उत्तर काय असणार आहे, वयम. वयम म्हणजे आम्ही सर्व. ओके. सो दुसरं पण तुमचं सॉल्व झालं. तिसरं बघूया आपण. इथे आहे वयम. आता वयमचा आत्ताच बघितलं आपण, प्रत्यय काय होता वयमचा, मह हा प्रत्यय होता. त्याच्यामुळे भ्रमा मह हे तुमचं उत्तर येईल. भ्रम म्हणजे फिरणे. पुढे आहे परत वयम आहे. वयमचा प्रत्यय तुम्हाला माहिती आहे मह प्रत्यय आहे, त्याच्यामुळे नमा मह येणार. आता इथे बघा हसा मी म्हणजे मी प्रत्यय आहे. मी प्रत्यय कसला असतो, अहमचा असतो. हे आपण इथेच बघितलं. ओके. पुढे जाऊया. हे सगळे प्रत्यय झाले, जास्त करून हे पूर्ण प्रत्यय अहम आणि वयमचे आहेत. अहम म्हणजे मी एकटा आणि वयम म्हणजे आम्ही सर्व. सो हे 5 प्रश्न त्यांच्या ह्या 2 गोष्टींवरच आधारित होते. आता इथे जर तुम्ही बघितलात तर म्हणजे पाहिलं तर तुम्हाला त्वम युयम दिसेल. ठीक आहे. सो इथे बघा काय आहे, डॅश वदसी, सी प्रत्यय आलेला आहे. सी प्रत्यय शोधा, इथे कुठे आहे, सी प्रत्यय बघा इथे दिसतं तुम्हाला, आणि त्याच्या जोडीला काय आहे, त्वम म्हणजेच तू. म्हणजे इथे तुम्हाला काय लिहायचं आहे, त्वम लिहायचं आहे. ठीक आहे. हे वालं उत्तर. आता पुढे इथे प्रत्यय बघा काय आहे, थ प्रत्यय आहे. तर थ प्रत्यय शोधा, याच्यामध्ये कुठे आहे, तर इथे आहे. थचं जोडी काय आहे, युयम. त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येणार इथे, युयम. ओके. म्हणून मी तुम्हाला सांगते की हे तक्ते तुमचे पाठ असणं काय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढे आहे नृत्य सी. आता सी ला आपण काय चूज केलेलं, परत जाऊया, विसरल्यात असेल तर सी ला काय चूज केलेलं आपण, इथे त्वम चूज केलेलं, बरोबर. त्याच्यामुळे इथे काय, जेव्हा जेव्हा तुम्हाला सी दिसेल तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे, त्वम लिहायचं आहे. आता इथे पुढचं बघा काय आहे, थह आहे. काय आहे, थह. तर तुम्ही जा तक्त्यामध्ये, थह कुठे आहे आपला, हा वाला थह आहे. ओके. विसर्गवाला, तर युवाम उत्तर आहे त्याच्या जोडीला. मग त्याच्यामुळे इथे पण तुमचं काय येणार, युवाम लिखत, म्हणजे तुम्ही दोघं लिहत आहात. आता परत आहे युयम. युयमच्या जोडीचं काय आहे प्रत्यय, तक्त्यामध्ये जा, युयमच्या सोबत काय पूर्ण थ आहे. ओके. विसर्ग वगैरे करा काही नाही, त्याच्यामुळे हा येणार उत्तर तुमचं, पठथ. ओके. सो तुम्हाला कळालं किती सोपं असतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं भाषासूत्रमच्या वेळेला असं लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते पाठ करणं खूप इझी जाईल. ओके. म्हणजे कर्ता आणि क्रियापदाचा प्रत्यय, कर्ता आणि क्रियापदाचा प्रत्यय. आता एवढं झालं. पुढचं जाऊया आपण, क्रियापद रूपाणी लिखत, म्हणजे क्रियापदाची रूपं तुम्हाला लिहायची आहेत. ओके. ह्याच्यासाठी सुद्धा तो तक्ता खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा सह आहे. ओके. गद. ओके. तर सहच्या सोबत आपल्याला सह शोधा तुम्ही. सह म्हणजे तो मुलगा, म्हणजे तृतीय पुरुष आहे. ओके. म्हणजे तुमचं इथे येतं, तर प्रत्यय काय लागणार, ती प्रत्यय लागणार आहे. म्हणून परत इथे जा आणि इथे तुमचं उत्तर काय होणार, ग द ती. ओके. असं होणार. पुढे काय सांगितले, तौ आहे. काय आहे तुमचं प्रश्न, तौ. मग परत तिथे जा, ह्याच्यामध्ये
तव दिसते तुम्हाला, दिसते इकडे, त्याचा प्रत्यय काय तह. म्हणजे तुमचा हा जो शब्द आहे गर्ज शब्द म्हणजे गर्जना करणे, तर तिथे काय लागणार प्रत्यय गर्जतह, म्हणजे तुमचं उत्तर येणार गर्जतह. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इथे बघा काय आहे ते आहे. ओके, सो तेला काय येतं बघूया. परत जा ते मध्ये, तर ते मध्ये तुम्हाला काय प्रत्यय दिसतोय अंती प्रत्यय दिसतोय. मग इथे तुम्हाला काय लिहायचं आहे वद प्लस अंती असं जेव्हा तुम्ही जॉईंट कराल प्रत्यय लावाल तेव्हा काय होतो शब्द वदंती शब्द तयार होतो. व द हा जो द आणि अ द कम्प्लीट द आणि हा अंती वदंती. ओके, म्हणजे तुमचं इकडचं उत्तर काय येणार वदंती. ओके, असा शब्द तुमचा तयार होईल. आता हे जर तुम्ही तिघं बघितलेत तर हे काय झाले तृतीय पुरुष. तृतीय पुरुष म्हणजेच तुमचा संस्कृतमधला प्रथम पुरुष होतो. ठीक आहे. सो हे पूर्ण जे आहे ते पुल्लिंग वाले शब्द आहेत. ओके, हा सगळा पुल्लिंग आहे. सह म्हणजे एक माणूस, तो म्हणजे दोन माणसे आणि ते म्हणजे भरपूर माणसे म्हणजे बहुवचन. आता तुम्ही हे पुढचे तिघ जण बघितलं 4, 5, 6 तर ते सगळे स्त्रीलिंगीची रूपं तुम्हाला दिसणार आहेत. ओके, सो प्रत्यय तुमचं सेमच आहेत. प्रत्यय काय होतं तुमचे, ह्याचा प्रत्यय काय होता सहचा ती, त्याच्यानंतर ह्याचा ती तह आणि अंती असे प्रत्यय होते की नाही, आपण ह्याला लावले तर ते सेम टू सेम प्रत्यय तुम्हाला येणार. फक्त तुमचा जो कर्ता आहे तो आता काय झालेला आहे स्त्रीलिंगी झालेला आहे. सो सा इथे जल्पच्या इथे ती लागणार जलपती. ओके, आणि हा विसर्ग निघून जाणार, सॉरी हलंत निघून जाणार. त्यानंतर जलपती म्हणजे पाणी पिते. ओके, ते म्हणजे त्या दोघी जप करतात, मग काय येणार जप तह, हा हलंत निघून जाणार आणि हा तह होणार. ओके, त्याच्यानंतर ताहा म्हणजे त्या खूप साऱ्या ज्या काय आहेत स्त्रिया आहेत त्या जय करतात जयंती, मग हा यचा ह निघून जाणार आणि अंती प्रत्यय लागणार म्हणून काय लागणार जयंती. ओके, सो तुम्हाला समजलेलं आहे कसं सोपं आहे हे एकदम. ओके, आता ज्यांना कळालंय त्यांचं ठीक आहे, ज्यांना नाही कळालंय त्यांना मी पुन्हा एकदा समजावून सांगते. बघा लक्षात ठेवा इथे हे 2 पाठ करायचे आहेत कारण ते 2 पाठच आहेत तसे खरं बघायला गेलं तर. हे जे शब्द आहेत ना तुमचे ते काय आहेत पुल्लिंग शब्द आहेत. काय आहेत पुल्लिंग शब्द आहेत. सह तौ ते हे पुल्लिंग शब्द झाले आणि हे खालचे जे आहेत सा ते तहा ते काय आहेत स्त्रीलिंगी शब्द आहेत. ओके, एवढं समजलं तुम्हाला. हे पुल्लिंगी आणि हे स्त्रीलिंगी. याचा अर्थ पण तुम्हाला माहिती आहे. सह म्हणजे एक राम, एक बालक, तो म्हणजे 2 बालके, ते म्हणजे भरपूर बालके. सा एक बालिका, ते 2 बालिका, तहा भरपूर बालिका. एवढं समजलंय तुम्हाला. आता तुम्हाला माहिती आहे याचे प्रत्यय आहेत. आता हे प्रत्यय बघा, हे आपण पहिले जे प्रत्यय पाहिले ह्या लोकांचे ते आपण इथे जाऊन शोधत गेलो ना या तक्त्यात जाऊन की सह आहे म्हणून ती प्रत्यय, तह प्रत्यय आणि अंती प्रत्यय. मग आता समजा इथे मुलगा ठेवलाय म्हणून त्यांनी सह वापरले, पण सपोज मुलगी असेल तर तुम्ही काय वापरणार सा, त्याच्यानंतर काय ते, त्याच्यानंतर काय ताहा. म्हणजे तुमचा कर्ता बदलणार पण तुमचे प्रत्यय बदल आहेत का, प्रत्यय नाही बदलत आहेत, तुमचे प्रत्यय सेमच आहेत तुमचे. त्याच्यामुळे इथे जेव्हा आपण स्त्रीलिंगी जेव्हा करायला घेतोय तेव्हा पण आपण प्रत्यय आपले तेच राहत आहेत. कुठले प्रत्यय राहत आहेत प्रथम पुरुषचे प्रत्यय कुठले तुमचे सांगा, तुम्ही पाठ केलेत की नाही. मग तृतीय पुरुष म्हणजे जी 3rd लाईन आहे तिचे प्रत्यय आपण पाठ केलेत बघा, मी तुम्हाला सांगितलेले प्रत्यय पाठ करायला. सो तुमची पहिली लाईन काय ती तह अंती, तर दुसरी लाईन काय सी थह थ आणि तिसरी लाईन मी वह मह. सो तुमची ही जी पहिली लाईन आहे ती काय ती तह अंती. ओके, त्याच्यामुळे ती तह अंती हेच प्रत्यय तुम्हाला इथे लागत आहेत. ती तह आणि अंती. कळलं. म्हणून इथे मी तेच तुम्हाला डायरेक्टली सांगितलं की इथे होणार जलपती, इथे होता जपतह आणि ते जयंती. ओके, समजले तुम्हाला. आता आपण खाली जाऊया. खाली बघा काय खाली आहे त्वम. त्वम सोबत आपण काय वापरलेलं, जा परत वरती टेबलमध्ये. म्हणून तुमच्या समोर टेबल असणं खूप महत्त्वाचं आहे. आता मला प्रत्येक वेळेला स्लाइड वर खाली करावी लागत आहे. ओके, पण तुम्ही ट्राय करा की समोर टेबल ठेवा लिहिलेला, सो तुम्हाला पटकन कळेल. त्वमच्या इथे काय प्रत्यय आहे सी प्रत्यय आहे, त्याच्यामुळे आपल्या परत इथे जायचं आणि हा कुज धातू आहे. तर कुज म्हणजे कुजकुज करणे. ओके, कुजबुजणे. सो कुजला काय लावणार तुम्ही सी लावणार, मग तुमचं उत्तर काय होणार कु ज सी. ओके, आता जा युवांमध्ये.
युवांमध्ये बघा, शोधा तिथे युवांमध्ये काय प्रत्यय आहे, थह प्रत्यय आहे. मग परत यायचं आपल्याकडे आणि हा जो शब्द आहे तुमचा नम, तिथे काय होणार, न म थ. ठीक आहे, हे 2 डॉट महत्वाचे आहेत, विसर्ग बोलतात त्यांना. ओके, पुढे आहे युयम. 9वा प्रश्न युयम. परत जा टेबलमध्ये, युयम कुठे आहे, इकडे आहे, त्याचा पूर्ण थ येतो प्रत्यय. परत जायचं आपल्या याच्यामध्ये आणि युयमच्या इथे हा कुठला शब्द आहे, खाद. मग खा द थ. ओके, इथे कधीच हे हलंत इथे लागणार नाही, कारण हा इथे पूर्ण होतो द, त्याच्यामुळे तो लागत नाही. खा द थ असं पूर्ण लिहायचं. जर तुम्ही चुकूनही इथे लिहिताना, उत्तर लिहिताना जर सपोज एखाद्या मुलाने असं लिहिलं तरी त्याला चुकीचं मिळणार, कारण त्यांनी काय दिलेलं आहे, हलंत दिलेला आहे. त्याच्यामुळे खूप बारकाईने ह्या गोष्टी लिहिताना व्यवस्थित लिहायच्या. आता अहमचं तुम्हाला माहितीच आहे, कारण आपण 10 वेळा केलं. अहम म्हणजे मी प्रत्यय, अहम खादामी. सो इथे क्रीड धातू आहे तुम्हाला दिलेला आहे, तर क्रीडामी हा शब्द येणार. ओके, आता बघायची गरज आहे का तुम्हाला, नाही, तर तुम्हाला माहिती आहेत प्रत्यय, म्हणून प्रत्यय पाठ करा. अहम क्रीडामी. आवाम आहे, आवामचं बघायचंय का तुम्हाला, बघूया आपण. आवाम कुठे गेलं, परत जा. आवाम कुठे आहे शोधा तुम्ही, इकडे आवाम आहे. आवामचा प्रत्यय काय आहे, वह प्रत्यय. परत यायचं आपल्या प्रश्नाकडे आणि त्याला हस धातू आहे आणि वह प्रत्यय लागलाय म्हणून काय येणार, ह सा वह. ओके, सा का झालं, कारण मी तुम्हाला सांगितलेलं ते शिकवताना, टेबल शिकवताना, की जो उत्तम पुरुष असतो ते पूर्ण लाईन त्याला आ ची मात्रा एक्स्ट्रा लागते. ओके, त्याच्यानंतर वयम आहे. वयमला काय होतं, मी वह मह. ओके, तर वयमला मह धातू, मह प्रत्यय होता. ओके, त्याच्यामुळे काय होणार इथे, व सा मह. ओके, पुढे आहे आता बघा 13व्या पासून वेगळं आहे. परत युवकौ. युवकौ, औची मात्रा म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलेली ट्रिक, एकदम सोपी ट्रिक, की जिथे तुम्हाला औची मात्रा दिसेल तिथे काय असतं, तुमचं द्विवचन असतं. काय असतं, द्विवचन. ओके, तर युवकौ म्हणजे 2 मुले. तर 2 मुले म्हणजे नक्की कशामध्ये जाणार बघा, 2 मुले इथे जाणार की नाही, तौ. इथे बघा दिसते तुम्हाला औची मात्रा, तर तुम्हाला त्याच्यावरून लगेच ओळखता येईल. आणि ह्याचा प्रत्यय काय आहे, तर त्याचा प्रत्यय आहे तह प्रत्यय आहे. काय प्रत्यय आहे, तह. त्याच्यामुळे इकडे जायचं. ओके, आणि इथे काय, युवकौ तपतह. तपतह म्हणजे तपस्या करत आहेत. ओके, आता इथे पुरुषाहा दिलेलं आहे. पुरुषाहा म्हणजे बहुवचन, भरपूर पुरुष आहेत. मग पुरुषाहा तुमचं कुठे येणार, हे बघा इथे, ते पुरुषाहा म्हणजे भरपूर आहेत. मग त्याचा प्रत्यय काय आहे, अंती प्रत्यय आहे, बहुवचन. ओके, त्याच्यामुळे परत जायचं आपल्या प्रश्नाकडे आणि काय, पुरुषाहाच्या इथे काय लिहिणार तुम्ही, धाव धातू आहे. मग काय येणार तुमचं, धावंती. धावंती. ओके, बालिका आहे. आता बालिका पण भरपूर आहेत, मग इथे पण अंती प्रत्यय लागणार, म्हणजे अनेक वचनचा, म्हणून काय येणार इथे, भ्रमंती. भ्रमंती. हे तुम्ही लक्षातच ठेवा, अनेक वचन नेहमी काय होतं, अंती प्रत्यय येतो. आता महिले म्हटले म्हणजे तुम्हाला लगेच कळेल, महिले म्हणजे की ते महिला आहेत, इथे फक्त 2 महिला आहेत. मग 2 महिलांसाठी कुठला प्रत्यय आहे बघा, इथे सा ते तहा. मग हा ते इथे प्रत्यय येतो. ओके, म्हणजे तह प्रत्यय आहे. ओके, 2 महिला असतील तर. मग परत यायचं इथे आणि महिलेच्या इथे तह प्रत्यय लावायचा आहे, म्हणून यजतह. एक मिनिट व्यवस्थित, यजतह. ओके, पुढे सैनिक हा म्हणजे भरपूर सैनिक आहेत, म्हणजे परत अनेक वचन, म्हणजेच काय, म्हणजेच बहुवचन आपलं, म्हणून रक्षंती हा प्रत्यय लागणार. आणि कृषक हा एकटाच आहे, म्हणून वप काय लागणार, वपती. ओके, जर तुम्हाला बघायचं असेल तर दाखवते, इथे बघा, सह म्हणजे काय आपण वापरलेलं, एकटाच माणूस. ओके, सो एकटाच कृषक. कृषक म्हणजे शेतकरी, म्हणून त्याला इथे तुम्हाला दिसतंय बाजूला काय आहे, तीचा प्रत्यय आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कृषक वपती. वपती म्हणजे बीज टाकतो. ओके, सोविंग द सीड्स असं येत आहे. सो आय होप तुम्हाला याची उत्तरं सगळ्यांची कळली असेल. तरी मी एकदा फक्त उत्तरं सगळ्यांचे सांगते, जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल. गदती, गर्जतः, वदंती, जलपती. एक मिनिट. ओके, जपतीपर्यंत झालेलं ना आपलं, सॉरी, जप. हां, जपंती. 5वं वालं जे आहे ते काय आहे, जपंती. जयंती, कुजसी,
नमथः खादथ क्रीडामि हसावः वसामः तपतः धावन्ति भ्रमन्ति यजतः रक्षन्ति वपति. ओके, सो तुम्हाला सगळी उत्तरे इथे मिळालेली आहेत. आय होप तुम्हाला अहम आणि त्वम हा पूर्ण चॅप्टर आणि त्याचा भाषा अभ्यास समजला असेल.